नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जयश्रीचा खूप कालवा चाललेला असतो. माधवराव म्हणतात की अगं जयश्री, हे काय तोंड पाडून बसलीस? जयश्री म्हणते की मग काय करू, हसू का? तुम्हाला माहीत नाही का ती कशी आहे, आता सारखी कटकिट कटकिट करत राहील. माधवराव म्हणतात की अगं येते ना, मग त्यांचा आदर कर. 4 दिवसात तशा ती निघून जातात. जयश्री म्हणते तर तेच तर, 4 दिवस माझ्या डोक्यावर नसतील. माधवराव म्हणतात की जयश्री तू नाशक्यस, बरं चल तयारी कर, यायलाच लागले असतील. म्हणून जयश्री मनात नसताना सुद्धा तयारी करायला लागते. तेवढ्यात गुरुमा येतात. वसुंधराने पूर्ण घर फुलांनी सजवलेलं असतं. त्या जिथे गाडीतून उतरल्यानंतर पाय ठेवणार तिथे सुद्धा छान फुलांची रांगोळी काढलेली असते. फुलांची रांगोळी पूर्ण गाडीपासून ते घराच्या दरवाजापर्यंत आणि घरापर्यंत काढलेली असते. गुरुमा गाडीतून उतरतात. गाडीतून उतरतात जयश्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेच निघून जातो. उतरल्यानंतर ते एकटक जयश्रीकडे बघत असतात. जयश्री मात्र नजर चोरून एकीकडे बघत असते. वसुंधरा त्यांची आरती ओवाळते. त्या आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर सगळे त्यांचा पाया पडतात. जयश्री मनात नसताना सुद्धा कुचकट तोंड कडून त्यांच्या पाया पडते. त्यांना सोफ्यावर बसवतात. कोणी काहीच बोलत नाही म्हणून गुरुमाच म्हणतात की का तुमच्या घरात पाणी द्यायची पद्धत नाही आहे की आता ती पद्धत बंद केली? तेव्हा जयश्री म्हणते की नाही आहे, आणते. म्हणून ती सांगते की पाणी आणा. वसुंधरा पळत जाऊन पाणी आणते. तेव्हा ती म्हणते की मी घरच्या सुनेच्याच हातून पाणी पिणार. तेव्हा जयश्री म्हणते की अहो ही सुद्धा घरचीच सून आहे, आकाशची दुसरी बायको. तेव्हा जयश्री म्हणते की मग तू नाही आहेस का या घरची सून? अजूनसुद्धा तुझा स्वभाव बदलला नाही. तुला दुसऱ्यांवरती कामं ढकलायचं हे कधी बदलणार नाही वाटतं. जयश्री म्हणते की आणते पाणी. म्हणून त्या पाणी आणायला जातात. ते पाणी अशुद्ध असतं म्हणून लगेच हातात घेतल्या गुरुमा म्हणतात की अपमान करतेस तू माझा, हे पाणी तू अशुद्ध आणलंयस मला. जयश्री म्हणते की नाही, हेच पाणी आम्ही सगळे पितो. ते म्हणतात की नाही. तेव्हा ती म्हणते की मी इथे आलेलं तुला आवडलेलं नाही आहे वाटतं. जयश्री म्हणते की असं काही नाही आहे. तेव्हा मग गुरुमा म्हणतात की मग तोंडात एरंड तेल ओतल्यासारखं असं का तोंड पाडलंयस, काही प्रॉब्लेम आहे का तुला? जयश्री नाही म्हणते. तेव्हा गुरुमा चांगलीच तिची फिरकी घेत असतात. सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. थोड्या वेळाने गुरुमासुद्धा आपल्या रूममध्ये जातात. जयश्री त्यांना काय हवं नको बघायला रूममध्ये गेली असता गुरुमा म्हणतात की काय गं, विसरलीस का एवढ्यात माणसांचा कसा आदर वगैरे करायचा? जयश्री म्हणते की नाही, तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? तेव्हा ते म्हणतात की तुझा अजूनसुद्धा अहंकार मोडलेला नाही आहे. तुला आठवतंय ना काही वेळापूर्वी तुझा कसा अपमान केला? अगं तेव्हापासून मी तुझ्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलची भीती बघते. एवढंच काय, तू भूतकाळात जे केलंयस ते मी कधीच विसरणार नाही आहे. मला घराबाहेर जायला भाग पडलंस तू. तुझा हा मूळचा स्वभावच आहे. तू कधीच बदलणार नाहीस. अजूनसुद्धा तुझ्यात अपमान सहन करण्याची सहनशक्ती आलेली नाही आहे. तू कुठलीच जबाबदारी घेऊ शकत नाहीस आणि तू स्वतःचा अपमान सहन करूच शकत नाहीस. तू विसरलीस कसं माधवला माझ्याबद्दल वाईट साईड त्याच्या मनात विष कालवलंस. मला हा धोका आधीच कळाला म्हणून तुम्ही हाकलायच्या आधी मी या घरातून निघून गेले आणि माधवच्या मनात माझ्याबद्दलचा आदर अजून निर्माण आहे. जर मी तिथे राहिली असते तर तुला ओझं म्हणून वाटलं असतं, पण माधवच्या नजरेतून तू मला कायमचं खाली पाडू टाकलं असतं. तुला आधीपासूनच त्याच्या मनात विष कालवायचा आणि अहंकार बाळगायचा खूप घमंड आहे. तुला एवढा अहंकार कसला आहे ग जयश्री? जयश्री म्हणते की अहो पण असं मी काहीच केलेलं नाही आहे. ते म्हणतात की तू विसरू नकोस, मी सुद्धा तिथूनच गेली आहे. तेव्हा जयश्री म्हणते की अहो मला कशाचा अहंकार येणार आहे? तेव्हा ते म्हणते की का, कसं चाललंय तुझं? कोण सगळे तुझा अपमान करतात आहे, मी सुद्धा बघतीये की. आणि तुला एवढा अहंकार आहे ना, विसरू नको, अहंकार मोडायला जास्त वेळ लागत नाही. तेव्हा जयश्री म्हणते की अहो तुम्ही कसला अहंकार म्हणताय? आणि तुम्ही मला सांगा, जर मी एवढा अहंकार करत असते तर मला एवढ्या चांगल्या सुना भेटल्याच नसता. तेव्हा ती म्हणते की सुना चांगल्या भेटल्या नसता म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? जयश्री म्हणते की ती वसुंधरा किती चांगली आहे, सगळं बघते, माझ्या मुलाचं बघते, नवऱ्याचं बघते, घरातलं बघते, सगळ्या जबाबदाऱ्या बघून आकाशच्या मुलींचं सुद्धा बघते, सगळ्यांची उठाठेव करते, तब्येतीची काळजी घेते. अजून मग काय करायला हवं? हे माझी कर्माची फळं नाही आहेत का? आणि माझे काहीतरी कर्म चांगले असतील ना, म्हणून मला वसुंधरा चांगली सून मिळाली. तेव्हा ती म्हणते की ओ म्हणजे तुला वसुंधराचा अहंकार आहे? तर ती म्हणते की नाही, मला हे एवढंच म्हणायचं आहे की मी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून तर माझ्यासोबत चांगलं होतं. जयश्रीचं उत्तर ऐकून गुरुमांना खूप राग येतो. जयश्री बोलत असताना तनया मात्र हे ऐकते. तनयाला अजिबात आवडत नाही. ती बाहेर पायापटत जाते की आईने माझं कौतुक करायचं सोडून वसुंधराचं कसं कौतुक केलं. इकडे जयश्री रूममधून गेल्यानंतर गुरुमा म्हणतात की हिला अहंकार आहे तिच्या सुनेवर, आता नक्कीच ते बघायला हवं.
तिचा अहंकारसुद्धा मोडून काढायला हवा. लवकरात लवकर त्या वसुंधराला आपल्या रूममध्ये बोलवा. गुरुमा आपल्या त्यांच्या दासींना आदेश देतात. इकडे चिनू मनू बनी खेळायचा म्हणून कालवा करत असतात, पण गुरुमा आहेत, घरात शांतता हवी आहे म्हणून वसुंधरा आणि आकाश मुलांना सांगतात की तुम्ही जास्त वेळ बाहेर खेळायचं नाही. कसं आहे, गुरुमा आलेत, त्यांना ध्यानाला बसावं लागतं. त्या मेडिटेशन करतात आणि मेडिटेशन केलेलं खूप चांगलं असतं. त्या मेडिटेशन करताना असा गोंधळ अजिबात चालत नाही. बनी विचारतो की आई मी सुद्धा करू का मेडिटेशन? वसुंधरा म्हणते की हो, का नाही. तुम्ही त्या मेडिटेशन करत असताना तुम्ही तिथे जाऊन त्यांना विचारून त्यांच्या शेजारी बसू शकता. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते बघून मुलंसुद्धा आपलं इन्स्पायर होतात आणि तयार होतात. इकडे सगळं होतं. जयश्री बाहेर येऊन बसते. तनया म्हणते की आई तुम्ही हे काय केलं हो? तुम्ही माझं कौतुक करायचं सोडून वसुंधराचं कौतुक केलं. जयश्री म्हणते की म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकलंस? तनया म्हणते की नाही, तसं चोरून ऐकलेलं नाही आहे. मी तिथून जात होते तेव्हा ते माझ्या कानावर पडलं. जयश्री म्हणते की तनया मला सुद्धा चांगलंच कळतं की कुठलं प्यादं कधी वापरायचं आणि कसं वापरायचं. तिला असं वाटत असेल की वसुंधरा खूप चांगली आहे म्हणून आता तिच्या मागे हात धुवून लागेल. कसं आहे, वसुंधराचं मी नाव घेतलं पण त्या बाईचा स्वभाव मला व्यवस्थित माहिती आहे. तनया म्हणते म्हणजे आई तुम्हाला काय म्हणायचं आहे? जयश्री म्हणते की तू फक्त गंमत बघत राहा. अगं वसुंधराचं मी यासाठी कौतुक केलं की आता ती तिच्या मागे लागेल आणि ती जर तिच्या एकाही चुकीत सापडली तर ती या घरातून निघून जाईल आणि वसुंधराच्या मनात ही कायमची खंत राहील की गुरुमानी मला स्वीकारलं नाही. आणि जरी तिनं आनंद केला तरी माझा अहंकार वाढेलच की ती माझी सून आहे आणि माझी मान कशी वर जाईल. दोन्ही बाजूने माझाच फायदा आहे. पण ती आता तिचा छळ कशी करते बघ, नुसता त्या वसुंधराच्या मागे लागून राहील. तनया म्हणते की आई इतक्या धोकादायक आहेत का होते? जयश्री म्हणते की अगं तू फक्त आता बघत राहा, वसुंधराच्या मागे कसे लागतील ती. त्यांना अजिबात आवडत नाही की मी कोणाचं कौतुक करेल किंवा कोणी माझ्या बाजूने उभे राहील. हे ऐकताच तनया हसते. तनया म्हणते की आई यासाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कशाचीही गरज लागली तर मी तुमच्याबरोबर उभी राहीन आणि त्या वसुंधराच्या मागे लागण्यासाठी शक्य होतील तेवढे सगळे मी प्रयत्न करेन. काही झालं तरी मी तुमच्या बाजूने आहे, लक्षात ठेवा. जयश्री म्हणते की बस माझं काम झालंय. आणि तर तुला काय वाटतं, वसुंधराने त्यांना खुश नाही केलं तर मी उभ्या आयुष्यात तिला एकसुद्धा चान्स बोलायचा सोडणार नाही. तिला कमीपणा दाखवायचा एकसुद्धा चान्स मला गमावता येणार नाही आणि तुम्हाला पॉईंट भेटेल. तिला मी ऐकू शकते म्हणून मी हे सगळं केलं. आणि वसुंधराला सुद्धा आता कळेल कसा मोठ्यांचा मानपान करायचा आणि कसं तोंडवर करून फिरायचं. खूप शहाणी म्हणते ना स्वतःला, आता कर कामं सगळी असं म्हणून ती तनयाशी हसत असते. तनयासुद्धा हसत असते. वसुंधरा मुलांना शांत करून खाली येते. खाली येताना बघताच तनया लगेच तिकडे लपते. लपून झाल्यानंतर ती आपल्या किचनमध्ये जाते. जयश्री बेडरूममध्ये गेलेली असते. वसुंधरा गुरुमांच्या रूममध्ये त्यांना काही हवंय नको हे बघण्याच्या चौकशीसाठी गेलेली असते. गुरुमा आधीच वसुंधराचं कौतुक ऐकून लेले असतात. ते तिला भेटण्यासाठी रूममध्ये बोलवतात. पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.